कंपनी गाड़ी का मसाले फेमस है नहीं चला चलो चलो काळे पण मसाले ओके सर इथे बघा एक मिनिट ओके इथे बघा ओके समोर इथे बघा सगळे ओके ओके हॉटेल व्यवसायातून तुम्ही डायरेक्ट मसाले उद्योगामध्ये उडी घेतली याच्या पाठीमागची संकल्पना काय आहे तुम्ही? हॉटेल व्यवसायाला जागा फिक्स असते आणि एक जेवणाचा वेळ फिक्स असतो. मुंबई, पुणे आणि इंदोर येथील जे ग्राहक आपल्याकडे येतात त्यांची मागणी होती तुम्ही त्या शहरात रेस्टॉरंट चालू करा. रेस्टॉरंट हा बिझनेस जास्त बारीकीने लक्ष देण्याचा असल्यामुळं आपण इतक्या दूर रेस्टॉरंट चालू करू शकत नाही. म्हणून प्रत्येक ग्राहकांना त्यांच्या घरी काळेबंधूची टेस्ट मिळावी म्हणून मी विचार केला. आमच्या मित्रमंडळींना घरच्यांनी ठरवलं आपण मसाले प्रोडक्ट चालू करू. त्यातून हा उपक्रम चालू केला. मसाले उद्योगामध्ये पुण्या मुंबईची मनोपल्ली आहे आणि छत्रपती संभाजीनगरामध्ये काही मसाले व्यवसाय याच्यामध्ये उतरलेले. तुमच्या मसाल्याचे वैशिष्ट्य काय आहे? माझं वैशिष्ट्य असं आहे की मी नवनीत पब्लिकेशन आणि विप्रो लॅटिन ह्या 2 कंपनीत काम केलेलं आहे. त्यांचे जे मालक आहे अजिम प्रेमजी आणि गाला सेठ त्यांचं प्रत्येक वेळेस म्हणणं होतं की आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रात पहिल्या 3 मध्ये असलं पाहिजे. तर मी पण तेच ध्येय ठेवून माझ्या व्यवसायाला सुरुवात केली आहे की मी ज्या क्षेत्रात काम करेन पहिल्या 3 मध्ये राहील. त्यासाठी माणसाला गुणवत्ता महत्त्वाची असते ती मी टिकवली. म्हणून माझा व्यवसायात मी कोणाला कॉम्पिटिटर कधी समजत नाही. मी स्वतःलाच माझा कॉम्पिटिटर समजतो. डे टू डे इम्प्रूव्हमेंट करत असतो. हॉटेल उद्योग ते मसाला प्रवासी कसा प्रवास आहे हा तसा म्हणलं तर खूप सोपाच म्हणावं लागेल. कारण मी एका खेड्यागाव वाकडी तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर या गावातून माझ्या बहिणीकडं 11वी 12वीचं शिक्षण घ्यावं आणि एखाद्या कंपनीत नोकरी लागल तर सुरुवातीला कॅज्युअल म्हणून ड्युटी केली. पण बहिणीनं मला खूप सहकार्य केलं. मी शिकलो. आमचे मित्र विकास पाटील त्यांनी मला व्यवसाय करावा तुमचं जे नेचर आहे ते व्यावसायिक आहे
व्यवसाय करावा यासाठी खूप उत्तेजित केलं आणि त्यातून मी व्यवसायाकडे वळलो. सर काळेबंधूची टेस्ट वेगळी आहे, तुमच्या अजून पण शाखा आहेत, त्याविषयी काय सांगता? काळेबंधूची टेस्ट वेगळी आहे कारण घरगुती बनवतात आम्ही मसाला. मी स्वतः खरेदीसाठी जातो आणि मी कधीच क्वालिटीच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करत नाही. आज शहरातील आपल्या हॉटेल जे त्यासारखे हॉटेलचे रेट माझ्यापेक्षा खूप कमी आहे. आपले जास्त आहे, लोक तक्रारी करतात का रेट जास्त आहे, पण तुम्ही गाडी घेताना पैशाचा विचार करत नाही, कपडे घेताना पैशाचा विचार करत नाही. स्वतःच्या पोटासाठी तुम्ही पैशाचा विचार करत असाल तर तुमचं ते चुकतं आहे. मी सांगतो. मसाल्यामध्ये किती प्रकार आणि मसाल्याशिवाय आणखी कोणते कोणते उत्पादने आपल्याकडे? नाही, मसाल्याशिवाय आपला उत्पादन नाही आहे, परंतु आपण शेवग्या संदर्भात जी उत्पादन आहे ती चालू करणार आहोत लवकरच. मसाल्याची आपल्याकडं मिरची, काळेबंधू, मिरची पावडर, धनिया पावडर, हळदी आणि मसाल्यातले जे आयटम आहे खडा मसाला, काळा मसाला, शेवगा मसाला, बिर्याणी मसाला, हे सर्व प्रकार आहे. याची रेंज कशी असणार आहे? याची रेंज आता जसं मार्केटचं मागणी आहे, म्हणजे आता असं कळलं आहे का लोकल मार्केटला 10-12 ग्रॅम मसाला वन टाईम यूज करणार. जसं एक काळी शॅम्पूची किंवा तेलाची मोठी बाटली यायची, दररोज वापरायची, ठेवून द्यायची. आजकाल ती छोटी पुडी मिळते, वापरा आणि पुडी फेकून द्या. तसं मसाल्यात पण झालं आहे छोटं, तर आपण 12 ग्रॅमपासून स्टार्ट करतो तर 1 किलोपर्यंत रेंज असणार. सर मसाल्यामध्ये इतर मसाले पण भरपूर आहेत हो, ब्रँडेड, त्यामध्ये काळेबंधू मसाल्याचं वेगळं पण काय असेल? काळेबंधू मसाल्याचं वेगळे पण असं राहील का त्यात जे इन्ग्रेडियंट्स वापरले जातात त्याची क्वालिटी कधी बदलणार नाही. रेट वाढेल पण गुणवत्ता ढसळणार नाही. आणि आपल्या हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर हाताचा वास येतो, दुसरीकडे कलर दिसतो, ते आपल्या मसाल्यामुळे कधीच होणार नाही. हॉटेलची चव घरी मिळेल सुद्धा. बिलकुल घरी चव मिळावी म्हणूनच मसाला चालू केला आहे. काय आव्हान करतो ग्राहकांना हेच आव्हान करण का तुम्ही खर्च इतर बाबीत करता, जिभेसोबत पोटाची काळजी, म्हणजे टेस्ट आणि पोटाला त्रास होणार नाही, दुसऱ्या दिवशी त्रास होत नाही आपल्याला. तसंच तुम्हाला घरी मिळण्यासाठी 2 पैसे जास्त खर्च करा पण काळेबंधूचा मसाला वापरा. अच्छा, याच्यासाठी काही वितरक वगैरे नेमलेत का? नाही, अजून नाही, ती चालू आहे प्रोसेस. सर कंपनीचा पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर? प्लॉट नंबर 42 व 43, गट नंबर 385, जालना रोड, चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर. तुमचं नाव सर? माझं नाव अशोक बापराव काळे. ओके, धन्यवाद. माझं नाव शंतनू अशोक काळे आहे. मी मोठा चिरंजीव आहे. आमच्या मसाल्याची वैशिष्ट्य म्हणजे A to Z सगळे जे पण आमचे वेगळे वेगळे प्रकारचे मसाले आहेत ते लॅब टेस्टेड आहे आणि ते पण टॉप लॅब ऑफ इंडिया याच्यातून टेस्टेड केलेले आहे. आणि भरपूर मसाले केमिकल युक्त असतात, आपल्या मसाल्यात काय आहे? आपले मसाले विदाउट प्रिझर्वेटिव्ह 18 to 20 मंथ्स हे विदाउट प्रिझर्वेटिव्ह टिकू शकतात. यांना काही प्रिझर्व करायची गरज नाही. या क्षेत्रात म्हणजे उतरावंसं का वाटलं? या क्षेत्रात म्हणजे माझ्या वडिलांनी ना सुरुवातपासून तर एंडपर्यंत खूप वेगळे क्षेत्रात काम केलेले आहे आणि बिझनेस पण केलेला आहे. पण मेन म्हणजे हॉटेल, आम्हाला जेवण ही पप्पाची खूप आपले मसाले व्हेज आणि नॉनव्हेज दोघं याच्यात आहे. व्हेजमध्ये शेवगा मसाला, खडा मसाला, मग नॉनव्हेजमध्ये बिर्याणी मसाला आणि नॉनव्हेज मसाला, हे 4 प्रोडक्ट्स आहे. त्याच्या अलावा मिरची पावडर आणि हळदी हे दोघंसुद्धा आहे.